आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवामध्ये आता मामा, ईश्वरी, अर्णव या तिघांनी जबरदस्त प्लॅनिंग केलं आहे आणि या राकेशला धमकी सुद्धा दिलेली आहे की एकदा का अंजलीची डिलिव्हरी झाली की तुला आम्ही घराबाहेर काढून रस्त्यावरच राहायला लावणार आहे, त्यामुळे इथून पुढे जरा आमच्यापासून जपूनच राहा। आता हा राकेश खरंच यांच्या धमकीला घाबरलेला आहे। इकडे आता अंजलीचं सुद्धा राकेश बरोबर भांडण झालेलं असतं आणि हळूहळू या राकेशचं खरं रूप या अंजलीला कळणार असतं, कारण रिया बरोबर राकेशला अंजलीने पाहिलेलं आहे। इकडे आता अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत हे आपल्याला दिसत आहे। या मामीनी तर आता कहरच केला आहे। जे स्केच सुप्रियाने त्या माणसाकडून काढून घेतलेलं असतं ते स्केच फाडून टाकलेलं आहे आणि ज्या माणसाने स्केच काढलेलं असतं त्या माणसाला पैसे देऊन हे गाव सोडून जाण्यासाठी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे तो माणूस आता गाव सोडून गेलेला आहे। ईश्वरी आणि अर्णव त्या माणसाला शोधायला जातात, त्यावेळेला तो माणूस तिथे नसतोच। पण प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव शांत बसणार नाहीत, कारण वल्लरी मामींविषयी पुरावे गोळा करणे त्यांना अगदी सोपं होणार आहे, कारण अर्णवच्या काकांची एंट्री म्हणजे शशिकांतची एंट्री मालिकेमध्ये झालेली आहे। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की राजस्थानी लुक घेऊन अर्णव आणि ईश्वरी अंजलीकडे गेलेले असतात। इकडे आता अर्णव आणि ईश्वरी खूपच प्रेमाने अंजलीसाठी स्वयंपाक बनवत असतात। आता कांदा चिरता चिरता अर्णवच्या हाताला लागतं, त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, अहो सर थोडं जपून करा ना। ईश्वरी असं म्हणतच आता अर्णवच्या बोटावर फुंकर घालत असते। आता म्हणते, सर तुम्ही राहू दे, मी कांदा चिरते, तुम्हाला नाही येणार। त्यावेळेला आता ईश्वरी कांदा चिरायला घेते, त्यावेळेला ईश्वरीला तर बोटाला कापतं आणि तिच्या बोटातून थोडंसं रक्त येतं। आता अर्णव म्हणतो, काय करतेस मी सिंदूर, बघ ना ते रक्त आलं असं म्हणतो आणि तिचं रक्ताचं बोट स्वतःच्या तोंडातच घालतो। आता मात्र ईश्वरी पुन्हा अर्णवकडे बघतच राहते। तर प्रेक्षकांनो, इथे अंजलीला खूप छान दाल कचोरी यांनी केलेली आहे। आता अंजली घरामध्ये आलेली असते आणि अर्णव, ईश्वरी आणि अंजली एकत्रच खायला बसलेले असतात। आता अंजली खूपच खुश झालेली असते। ती म्हणत असते, किती छान वास येत आहे, किती छान तू स्वयंपाक बनवला आहेस, कितीतरी दिवसांनी मला असं जेवण खायला मिळणार आहे। तुमचे हे जेवण पाहून माझी तर भूक उपाळूनच आली आहे। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, ताईसा मग खाऊन घ्या ना, पोटभर खाऊन घ्या तुम्ही, आणि कसं वाटलं ते मला नक्की सांगा। आता अंजली म्हणत असते, ईश्वरीचं नाव काढत असते, म्हणत असते, तुमच्याकडे पाहिलं की मला माझ्या वहिनीचीच आठवण येते। माझ्या वहिनीने सुद्धा डोहाळे जेवणाच्या आदल्याच दिवशी मला असेच हाताने भरवले होते। आता अर्णव म्हणतो, वहिनीसा म्हणजे तुमच्या भावाची बायको ना, आणि तुमचा भाऊ? त्यावेळेला आता अंजली म्हणते, हो हो, माझा भाऊ सुद्धा खूपच छान आहे, माझ्यावर खूप प्रेम करतो। आता अंजली म्हणत असते, पण कधी कधी आपल्या माणसांपेक्षा परक्या माणसांनी जीव लावलेलाच आपल्याला हवा हवासा वाटतो। तुमची आणि माझी ओळख सुद्धा नाहीये, पण तुम्ही माझ्यासाठी किती करता। आता ईश्वरी म्हणत असते, ताईचा असं काय करता, मला सुद्धा वहिनीच म्हणलात ना तुम्ही, त्यामुळे तुमच्या वहिनी समानच मी आहे, त्यामुळे थँक्यू वगैरे काही म्हणू नका, तुम्ही फक्त पोट भरून खाऊन घ्या। आता इथे अंजली, ईश्वरी आणि अर्णव खूपच छान गप्पा मारतच खाऊन घेतात। आता अंजली ताट ठेवायला जाते, पाणी पीत म्हणत असते की आज तुमच्यामुळे मला काहीतरी वेगळं पण पोट भरून जेवण खायला मिळालं आहे। आज मला खूपच बरं वाटत आहे, माझा प्रत्येक श्वास तुम्हाला आशीर्वाद देत आहे। एका गरोदर बाईला तुम्ही पोट भरून जेवण घातलं आहे। मला खूपच उलटीचा त्रास होत होता, मला गरगरत होतं, पण आज तुमच्यामुळे मला पोट भरून जेवण मिळालं। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, ताईसा तुम्हाला असंच जेवण मी रोज दिलं तर? त्यावेळेला आता अंजली थोडीशी शांत होते। त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, अहो ताईसा बोला ना, मी घरगुती खानावळ चालवते, तुम्हाला मी माझ्याकडून डबा पटवून देऊ का? त्यावेळेला आता अंजली थोडीशी शांत बसते, पण अर्णव ईश्वरीला त्या राजस्थानी भाषेतच म्हणत असतो, विचारतेस काय, दे ताईंना रोज डबा दे। त्यावेळेला आता अंजली सुद्धा म्हणत असते, हो हो, दिला तरी चालेल। आता इकडे ईश्वरी जात असते, तेवढ्यातच अंजली म्हणते, थांबा, आमच्या घरी सुहासिनीला हळदी कुंकू लावण्याची पद्धत आहे, मी तुम्हाला हळदी कुंकू लावते। त्यावेळेला आता ईश्वरी पटकन आता घुंगट काढावा लागेल, म्हणजे ओढणी चेहऱ्यावरची बाजूला करावी लागेल, म्हणून अर्णवला खुणावत असते। आता अंजली ईश्वरीला लावण्यासाठी हळदी कुंकू घेऊन येते। आता मात्र ईश्वरी चांगलीच घाबरलेली असते। ती अंजलीला म्हणते, ताईसा मी आमच्या हुकूम समोर माझं तोंड नाही दाखवू शकत, माझा चेहरा
नाही दाखवू शकत, त्यामुळे मीच लावून घेते. त्यावेळेला आता ईश्वरी चेहऱ्यावरची ओढणी काढतच नाही आणि स्वतःच हळदी कुंकू लावून घेते. आता अंजलीला यांना भेटून खूपच आनंद झालेला असतो. आता ईश्वरी आणि अर्णव तेथून निघतात. आता ते गेल्यानंतर अंजलीला या राकेशची खूपच काळजी वाटत असते. ती सतत फोन करत असते, पण हा राकेश फोनच उचलत नसतो. आता रात्र झालेली असते आणि अंजली खूपच काळजी करत बसलेली असते दारामध्ये. तेवढ्यातच वॉचमन काका येतात आणि अंजलीला म्हणत असतात, अंजली ताई काय झालं, तुम्ही कुणाची वाट पाहत आहात? त्यावेळेला अंजली म्हणत असते, अहो यांनी अजून आलेच नाहीत, बाहेर गेले ते अजून आले नाही, 24 तास झाले तरी सुद्धा आलेले नाहीत, एक फोन नाही, मेसेज नाही. त्यावेळेला आता वॉचमन काका म्हणत असतात, ताई तुम्ही काळजी करू नका, येतीलच ते, मी अर्णव सरांना कळवू का? त्यावेळेला अंजली म्हणते, नको नको, चिंटूला काही सुद्धा तुम्ही यातलं सांगू नका. आता वॉचमन काका म्हणत असतात, ताई तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही गरज लागली तर मला नक्की सांगा, असं म्हणून ते तेथून निघून जातात. त्यावेळेला आता अंजली इकडे तिकडे चक्रा मारत असते. तेवढ्यातच हा राकेश एका मुलीसोबत म्हणजेच त्या रियासोबत गाडीतून आलेला असतो. ते पाहते अंजली. आता या दोघांना अंजली पाहतच राहते. अंजलीला खूपच राग आलेला असतो. आता ईश्वरी आणि अर्णव तेथून चाळीतून बाहेर निघाल्यानंतर एकमेकांना बोलत असतात. अर्णव म्हणत असतो, मिसिंदर तू या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहेस. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, सर तुम्ही सुद्धा या राजस्थानी लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहात. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर मला तर असं वाटत आहे मी उद्यापासून असेच कपडे घालणार आहे, साडी वगैरे काही घालणारच नाही. मला तर हे कपडे खूपच आवडले आहेत आणि मी तुम्हाला सर म्हणणार नाही तर हुकूम म्हणणार आहे. हुकूम तुमची ब्लॅक कॉपी घ्या, हुकूम तुमची घासपूस घ्या, अशी गमतीनेच ईश्वरी बोलत असते. आता ईश्वरीला अर्णव गमतीनेच म्हणत असतो, मिसिंदोर मला एक प्रश्नाचं उत्तर देशील का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, काय हो सर? त्यावेळेला अर्णव म्हणतो, तू मोठी कधी होणार आहेस बरं, का अशीच लहान राहणार आहेस? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर मी लहान आहे आणि माझ्या या बचपनामुळेच आज ताई पोट भरून जेवण खाल्ले आहेत. त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो हो मिसिंदोर तू खूपच हुशार आहेस आणि तुझी ही आयडिया खूपच छान होती, ताईने आज पोट भरून जेवण तुझ्यामुळेच खाल्लं आहे, थँक्यू. आता अर्णव तिला म्हणत असतो. आता अर्णव तिला म्हणतो, तुझं झालं असेल आता इकडे तिकडे बागडून तर आपण घरी जायचं का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो हो आपण आता घरी जायचं. इकडे आता राकेश गाडीतून उतरून अंजलीकडे आलेला असतो आणि ती रिया पाठीमागे निघून गेलेली असते. आता मात्र अंजलीला खूपच राग आलेला असतो. ती राकेशवर ओरडायला सुरू करते आणि भांडायला सुरू करते. ती म्हणत असते, तुम्हाला काही कळतंय की नाही? काल गेला आहात ते आज येत आहात 24 तासानंतर, तुम्हाला एक फोन किंवा मेसेज करता येत नाही का? त्यावेळेला हा राकेश काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण अंजली अजिबातच ऐकत नाही. त्यावेळेला आता अंजली म्हणते, तुम्हाला जरा सुद्धा कळत नाही, तुम्हाला माझी काळजीच नाही. त्यावेळेला राकेश म्हणतो, आपण आतमध्ये जाऊन बोलायचं का? आपल्या रूममध्ये जाऊन, इकडे तिकडे लोक आहेत ते आपल्याकडे पाहत आहेत. त्यावेळेला आता अंजली रूममध्ये निघून जाते. आता राकेश सुद्धा अंजलीच्या पाठीमागे येतो आणि दरवाजा लावून घेतो. त्यावेळेला आता अंजली म्हणत असते, एक फोन मेसेज तुम्हाला काहीच करता येत नाही का हो? इतकं कसलं महत्वाचं काम आलं होतं? हा राकेश आता पुन्हा थापा मारायला सुरू करतो. तो म्हणत असतो, अगं अंजली असं काय करत आहेस? असं काय करत आहेस? मला एक महत्वाची केस आली होती ना, त्याच संबंधित मला पोलीस स्टेशनला जावं लागलं आणि त्या गडबडीत मला काही सुचलंच नाही. आता अंजली म्हणते, अहो सुचलं नाही असं कसं? मेसेज तर करता येतो ना तुम्हाला. आणि ती मुलगी कोण होती तुमच्या सोबत? त्यावेळेला हा राकेश ड्रामा इतका करतो की तो म्हणतो, अगं या मुलगीच्या बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि ती गायबच झाली होती घरातून. तिला शोधण्यासाठी आम्ही रात्रभर पोलिसांना घेऊन फिरतो आहोत आणि दुसऱ्यांना मदत करण्याचा माझा स्वभाव आहे, तुला तर माहीतच आहे ना, तरी सुद्धा तू माझ्यावर संशय घेत आहेस. आता हा राकेश अंजलीला गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणत असतो, माझ्याकडे तुझ्या प्रेमाव्यतिरिक्त इतर कोणतीच संपत्ती नाही, पण तू जर माझ्यावर असा संशय घेतलास तर माझ्याकडे काय राहिलं बरं? ती मुलगी मला दादा म्हणते, दादा एवढं लक्षात घे अंजली, माझ्यावर तू संशय घेणार आहेस का? त्यावेळेला अंजली पटकन राकेशला मिठी मारते आणि म्हणते, नाही हो असं चिडू नका तुम्ही, मी तुमच्यावर संशय नाही घेत, फक्त तिला मी तुमच्यासोबत पाहिलं म्हणून थोडासा राग आला. आता हा राकेश स्वतःच्या मनातच या अंजलीला दूर करत म्हणत असतो, मी उगच नाही हिला बावरट म्हणत, 4 वाक्य काही इमोशनल फेकले की लगेच ही मुळूमुळू करायला सुरू करते. आता हा राकेश अंजलीला म्हणत असतो, अंजली मी असा दिवसेंदिवस बाहेर कामासाठी राहतो, तू घरी एकटीच राहतेस, तुझी काळजी घेण्यासाठी कोणीच नसतं, म्हणून आपण परत घरी जायचं का? त्यावेळेला अंजली म्हणते, नाही त्या घरी आपण अजिबात परत जायचं नाही, कारण त्या घरामध्ये तुम्हाला किंमत नाही. असं
म्हणून अंजली तेथून बाजूला जाते. आता हा राकेश स्वतःच्या मनातच अंजलीला मूर्ख म्हणत असतो, बावरट म्हणत असतो. हिला काय किंमत करायची काय माहित, त्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधा मला आयत्या मिळत होत्या, मला काहीही करण्याची गरज पडत नव्हती आणि हिच्यामुळे आज मला असं चाळीमध्ये राहावं लागत आहे. तर प्रेक्षकांनो, अंजलीला हळूहळू या राकेशचं सगळं नाटक कळणार आहे हे नक्की. आता इकडे रात्र झालेली असते आणि ईश्वरी अर्णव एकमेकांची गंमत करत असतात. म्हणजे अर्णव त्याच्या ऑफिसचं काम करत बसलेला असतो आणि छान छान फ्रॉकचे डिझाईन करत असतो. त्यावेळेला ते पाहून ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही फ्रॉकचे नवीन कलेक्शन बनवत आहात का? त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो कारण माझ्या ताईला मुलगीच होणार आहे ना आणि या कलेक्शनला माझ्या ताईचंच मी नाव देणार आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो नाही, आपल्याला भाचा होणार आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, नाही मला भाचीच होणार आहे. आता हे दोघं जण त्यांचं नाव काय ठेवायचं याच्यावरून एकमेकांशी वाद घालत असतात. आता अर्णव म्हणत असतो, लहान मुलांना कसे कपडे घालावे, कसं नाव द्यावं, त्यांच्याशी कसं वागावं हे मोठ्यांना व्यवस्थित कळतं, लहान मुलांशी लहान होऊनच राहावं लागतं. आता ईश्वरी म्हणते, हो सर मी सुद्धा वागू शकते ना. त्यावेळेला अर्णव म्हणतो, नाही तू लहान मुलांशी लहान होऊन राहू शकत नाहीस, कारण तूच एक लहान मुलासारखी वागत आहेस. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर तुम्ही मला सतत नावं ठेवत असता, त्यामुळे अंजली ताईला होणाऱ्या बाळाचं नाव तुम्हीच ठेवा. आता इकडे मामी ज्या माणसाने स्केच काढलेलं असतं त्या माणसाला बोलवून त्याला पैसे देत असतात आणि ते स्केच घेऊन त्या माणसासमोरच ते स्केच फाडून टाकतात आणि त्या माणसाला धमकी घालतात की मी तुला 50,000 रुपये देतो, पण एक अट आहे. त्यावेळेला तो माणूस म्हणतो, काय अट आहे? त्यावेळेला त्या म्हणतात, तू हे गाव सोडून जायचंच आणि पुन्हा काही महिने परत यायचं नाहीस. त्यावेळेला माणूस तो म्हणतो, तुम्ही जर मला एवढे पैसे देणार असाल तर मी तुमचं काम नक्कीच करेन. आता त्यावेळेला तो माणूस 50,000 रुपये घेतो आणि गावच सोडून जातो. इकडे आता वल्लरी मामी स्वतःच्या मनातच विचार करत असतात की ही ईश्वरी आणि अर्णव माझं काहीही वाईट करू शकत नाहीत, मला कधीही या प्रकरणात अडकवू शकत नाहीत, कारण माझ्या विरोधात एकही पुरावा यांना सापडणार नाही. आता इकडे ईश्वरीच्या पटकन लक्षात येतं की आईने तिला सांगितलं होतं की रात्रीपर्यंत जाऊन ते स्केच घेऊन ये. त्यावेळेला आता अर्णवला ईश्वरी म्हणते असे, सर मला एक महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जायचं आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं एवढ्या रात्रीची तू कुठे बाहेर निघाली आहेस? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो सर आईने एका माणसाकडून त्या बाईचं स्केच काढून घेतलं आहे, ते आणायला मला जायचं आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, थांब मला सुद्धा त्या बाईला जाणून घेण्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे, त्यामुळे मलाही तुझ्यासोबत यायचं आहे. त्यावेळेला आता अर्णव आणि ईश्वरी त्या माणसाच्या दुकानापुढे जातात आणि पाहतात तर काय, त्या दुकानाला कुलूप असतं. कुलूप पाहून ईश्वरीला धक्काच बसतो. आता ईश्वरी कुलूप पाहून इकडे तिकडे शोधायला सुरू करते, पण तो माणूस काहीच मिळत नाही. तिथेच एक माणूस काहीतरी करत बसलेला असतो. त्याला ईश्वरी म्हणते, काका या दुकानाला कुलूप आहे, येथील दादा कुठे गेले बरं? त्यावेळेला तो माणूस म्हणतो, ते गावाकडे गेले आहेत आणि ते काही दिवस आता येणार नाहीत असं मला सांगून गेले आहेत. त्यावेळेला ईश्वरीला धक्काच बसतो. ती पटकन आईला फोन करते. आता आईला म्हणते, अगं आई, ज्या माणसाकडून तू स्केच काढून घेतलं होतंस तो माणूस तर दुकानाला कुलूप लावून गावाकडे गेला आहे. आता ईश्वरीच्या आईला धक्काच बसतो. त्यावेळेला आता अर्णव ईश्वरीच्या आईला समजूत घालत म्हणत असतो, काळजी करू नका, आपण त्या माणसाला शोधून काढूया. आता ईश्वरीची आई सुद्धा थोडीशी शांत होते, नाहीतर त्यांना सुद्धा धक्काच बसलेला असतो. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर तुम्ही असं मन लावून काम करत आहात, मला खूपच बरं वाटत आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो ग, काल मी ताईला हसताना पाहिलं, ताईनं पोट भरून जेवण खाल्लं, मला आज खूपच बरं वाटत आहे. त्यावेळेला अंजली म्हणते, सर आता ताई रोजच पोट भरून जेवण खाणार आहेत, कारण त्यांना मी आता टिफिन देणार आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, मिसिंदोर तू खूपच हुशार आहेस, तुझ्या आयडिया खूपच चांगल्या असतात. त्यावेळेला आता पटकन तिथे मामी, मामा आणि आजी येतात आणि ईश्वरी आणि अर्णवला म्हणतात, आता आजी म्हणत असतात, आम्ही अंजलीला भेटायला निघालो आहोत, तुमचा काही निरोप द्यायचा आहे का, तिला काही द्यायचं आहे का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, नाही आजी, आम्हाला काही द्यायचं नाहीये, पण अंजली ताईंना एक निरोप द्या की तुम्ही घरात नाही आहात तर घर खूप रिकामं वाटत आहे. आता ईश्वरी पटकन आजीला म्हणत असते, आजी तुम्ही असंच करा ना, अंजली ताईंना घरीच घेऊन या, तेच खूप छान होईल आणि तुमचं ऐकतील सुद्धा त्या. आता आजी म्हणतात, अगं ईश्वरी, माझं जर ती ऐकत असती तर मी तिला जाऊ दिलं असतं का, आणि मला ती काही नको आहे का घरामध्ये? त्यावेळेला आता या मामी लगेच ईश्वरीला टॉन्ट मारण्याचा प्रयत्न करत असतात, असं काहीतरी विचित्रच बोलण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच आजी म्हणतात, वल्लरी थोडीशी तू शांतच बस, सकाळ सकाळी मला घरामध्ये अजिबात वाद नको आहे. आता मामी शांतच बसतात. हे ऐकून मामांना खूपच बरं वाटत असतं.
तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहेत. अंजलीला आजी म्हणत असतात, अंजली तू घरी चल ग, तुझी डिलिव्हरीची तारीख आता जवळ आली आहे. मामा मात्र अर्णवला चांगली धमकी घालत असतात, अंजलीची एकदा का डिलिव्हरी होऊ दे, मग तुला बघून घेतो. इकडे राकेशला अंजली आणि ईश्वरीने गाठलेलं असतं आणि त्याला असली धमकी ईश्वरी देते की ज्यावेळेला अंजलीताईंची डिलिव्हरी होईल आणि बाळ आमच्या ताब्यात येईल त्यावेळेला तुला रस्त्यावरच राहायला लावणार आहे, एवढं लक्षात ठेव. आता प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरीच्या हाती लवकरच पुरावे या राकेशच्या विरोधात लागणार आहेत. या राकेशचे सगळे गुन्हे अंजली समोर येणार आहेत. म्हणजे हा किती फ्रॉड माणूस आहे, मूर्ख आहे, हे अंजलीला लवकरच कळणार आहे. आणि या मामींचं सत्य सुद्धा लवकरच अर्णव समोर येणार आहे. मग या मामींना आणि या राकेशला काय शिक्षा मिळते ते पाहणं आपल्यासाठी खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.